होय, राज्यामध्ये भाजपला प्रचंड मोठं बहुमत मिळालं, परंतु राज्यातच भाजपमधील अंतर्गत धुसफूस आता समोर येऊ लागलेली आहे। आता भाजपच्या मंत्री पंकजा मुंडेंनीच आपल्याच पक्षातील आमदार सुरेश धस यांची तक्रार थेट पक्षश्रेष्ठींकडे केली। या वादाचं नेमकं कारण काय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। शिस्तबद्ध भाजपातील वाद चव्हाट्यावर, पंकजा मुंडे धसांमधला संघर्ष टोकाला, वाद पक्षश्रेष्ठींच्या दारात। मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी। विधानसभा निवडणुकीनंतर शिस्तबद्ध पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपमध्ये बीडमधल्या दोन नेत्यांमधला संघर्ष अखेर असा समोर आला। सुरेश धसांनी वारंवार पंकजा मुंडेंवर निशाणा साधल्यानं पंकजा मुंडेंनी थेट पक्षश्रेष्ठींचं दार ठोठावलंय। ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये। पक्षाच्या भूमिकांना ठेच पोचू नये म्हणून मी गेले 4-5 महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्प बसले, पण मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी। तर पंकजांच्या इशाऱ्यानंतर सुरेश धसांनीही पक्षश्रेष्ठींकडे धाव घेण्याचा इशारा दिला। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी करणार राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे करणार। आरोप प्रत्यारोपानंतर पंकजा मुंडे सुरेश धस आमने सामने आले, मात्र दोघांनी एकमेकांकडे बघण्याचंही टाळलंय। भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानं विरोधी पक्षाला आयतकोलीत मिळालंय। आता ते धसांकडे बघून फिरत असेल का कदाचित बीजेपीचाच एक मोठा नेता जो आज या सरकारमध्ये मोठ्या पदावर आहे त्यांनीच धसांना तिथं ताकद मुंडेंच्या विरोधात दिली होती का, हे त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल। आता पंकजाताईंना काय म्हणायचंय हे सांगता येत नाही। खरं तर पंकजा मुंडे आणि सुरेश धसांच्या वादाचं मूळ विधानसभा निवडणुकीत आहे। पंकजा मुंडेंनी अपक्ष उमेदवार भीमराव धोंडेंचं काम केल्याचा आरोप धसांनी केला होता। गोपीनाथरावांच्या हाताखाली वागलो मी, पंकजाताई पण कुठे तुम्ही चांगलं नाही। आधीच धनंजय मुंडेंशी असलेलं वैर आणि त्यात पंकजा मुंडेंची भर पडल्यानं धसांनी आपला मोर्चा मुंडे बंधू भगिनींविरोधात उघडला। दरम्यान पंकजा मुंडेंनी सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर तब्बल 3 महिने उलटून गेले तरी देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट न घेतल्यानं धसांनी थेट पंकजा मुंडेंना फैलावर घेतलाय। इथून पुढे त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड ट्रम्प, बायडन, त्याच्यानंतर पुतीन, गाझा पट्टी, डेन्मार्क, जर्मनी आणि अजून इतर तत्सम देशाबद्दल तिथलं हवामान वातावरण कसं आहे याच्यावरतीच प्रश्न विचारे जा। शिस्तबद्ध पक्ष असलेल्या भाजपमधील धस आणि मुंडेंमधील संघर्ष समोर आलाय। पक्षाची प्रतिमा मलिन होण्यापासून रोखण्यासाठी पंकजा मुंडेंच्या तक्रारीची दखल घेणार की पक्षश्रेष्ठीच पंकजा मुंडेंना जेरीस आणण्यासाठी धसांना ताकद देणार याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।